बेड प्रेमाचे बागबाज. सकाळची वेळ होती. नील आणि राज हॉटेलवर पोचले होते. तयार झाल्यानंतर संपूर्ण साईट व्हिजिट करण्यासाठी निघाले. थोड्याच वेळाने श्वेता म्हणाली, राज, काल तू कुठे गायब झाला होतास? काहीच न बोलता कुठे गेला होतास? का तू आमची बॉस आहेस का? बाहेर पडण्यापूर्वी आम्ही तुला रिपोर्ट करायचा असतो का? नीलने तोंड वेडेवाकडे करत प्रतिप्रश्न केला. त्याच्या ह्या कृतीमुळे श्वेताला लगेचच चिड आले. वाढता तणाव ओळखून परिस्थिती निवळण्यासाठी राजने मध्यस्थी केली. आम्ही फक्त काही कामासाठी बाहेर गेलो होतो. हे ऐकताच सर्वजण शांत झाले. थोड्या वेळाने गाडी एका विशिष्ट ठिकाणी थांबली. तिथे राज आणि नील यांनी त्यांच्या गुंतवणुकीदारांची भेट घेतली, डील फायनल केला आणि त्यानंतर ते पुन्हा हॉटेलकडे निघाले. त्यानंतर काहीच वेळात ते बेंगळूरच्या दिशेने रवाना झाले. आज गाडीचे सारथ्य नील करत होता, तर राज मागे वळून ह्या नयनरम्य मुंबई शहराकडे पाहत होता. श्वेता आणि रिद्धिमा सुद्धा आपापल्या मोबाईलमध्ये मग्न होत्या. प्रवासाच्या निम्म्या टप्प्यावर असताना पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि त्यासोबतच राजच्या मनात साहजिकच रियाचे विचार तरळून गेले. तुझ्या चेहऱ्यात मी स्वतःला शोधतो, माझ्या डोळ्यांचा खोलवर आत तू अशा प्रकारे वसली आहेस की माझ्या स्वप्नांनाही जाग येते. हा मोसमी पाऊस, हे पावसाचे पाणी, पाण्याचे थेंब हे केवळ तुलाच शोधत आहेत. भेटण्याची ही ओढ, ती केवळ तुझ्याच हातून पूर्ण हो. माझी ही कहाणी, तुझी खूप आठवण येते रिया. आय मिस यू रिया. मी तुझी वाट पाहत असेन. असे म्हणत त्याने आपली मान सीटला टेकवली आणि डोळे मिटून घेतले. संध्याकाळपर्यंत ते घरी पोचले होते. श्वेता आणि रिद्धिमाला त्यांच्या घरी सोडल्यानंतर तो स्वतःच्या घराच्या दिशेने निघाला. जेव्हा राज आणि नील घरी पोचले तेव्हा त्यांना घरातील सर्वजण सोफ्यावर एकत्र बसलेले दिसले. सर्वांना भेटून ते दोघंही हातपाय धुण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. त्याच रात्री उशिरा सर्वजण डायनिंग एरियामध्ये बसले होते. यशवंतीने विचारले, तुमचा डील कसा पार पडला? सर्व काही सुरळीत झाले ना? हे ऐकून नीलने उत्तर दिले, सर्व काही व्यवस्थित पार पाडले मामा, आणि पुढच्या महिन्यापासून कामाला सुरुवात होईल. प्रत्येक लहान सहान डिटेल्स निश्चित केल्यानंतरच आम्ही परतलो आहोत. त्यानंतर यशवंतीने राजकडे पाहिले आणि म्हणाले, उद्या हॉटेल ब्लू मूनमध्ये एक मीटिंग आहे. तू त्या मीटिंगला उपस्थित राहा. तर नीलने ऑफिसचे काम सांभाळेल. मी एका आठवड्यासाठी सिंगापूरला जात आहे. मला खात्री आहे की तुम्ही दोघे मिळून सर्व काही अत्यंत समर्थपणे हाताळाल. यावर राजने केवळ शांतपणे हां असे उत्तर दिले. यशवंतीने आपल्या रूमकडे निघून गेले. नीलने आपल्या मामीकडे एक कटाक्ष टाकला आणि तो काही बोलणारच होता. तेवढ्यात राजने त्याला मध्येच थांबवले. नील, जरा माझ्या रूममध्ये ये, मला तुझी गरज आहे. असे म्हणत राज आपल्या रूमच्या दिशेने चालू लागला आणि पुन्हा त्याने नीलला हाक मारली. मी येतोय, नीलने उत्तर दिले, पण तो पुन्हा अनिताकडे वळणारच होता. तेवढ्यात राजने त्याला पुन्हा हाक मारली. हे पाहून अनिता त्याला म्हणाली, जा पटकन जा. जोपर्यंत तू प्रत्यक्ष तिथे जात नाहीस तोपर्यंत तो तुला हाक मारणे थांबवणार नाही. हे ऐकून नील म्हणाला, मामी, तुझ्या मुलाला माझा हेवा वाटतोय. मी तुला सांगतोय मामी, एक दिवस आमच्यात नक्कीच मारामारी होणार आहे. नील, राजचा तो धमदार आवाज ऐकताच बिचारा नील आपले वाक्यामध्येच तोडून हातही न धुता राजच्या रूमच्या दिशेने धावत सुटला. तो थेट रूममध्ये शिरला आणि लगेचच बाथरूममध्ये घुसला. हे पाहून राजचं पारा आणखीनच चढला. जेव्हा नील अखेर बाहेर आला तेव्हा राज वेगाने त्याच्या दिशेने चालत गेला. थेट त्याची मान पकडली आणि त्याला भिंतीवर जोरात आपटले. अरे सोड मला, मी मरून जाईन. हो का? मग आधी माझं ऐक. जर आईला मुंबईमधलं काहीही समजलं तर मी शपथ घेऊन सांगतो, तुझ्या रक्ताने माझे हात माखलेले असतील. गेट आउट. असं म्हणत राजने नीलवरची आपली पकड सोडली. नील धापा टाकत आणि अनियंत्रपणे
ओकत राहिला. मग तो संतापाने राजच्या दिशेने धावला आणि त्याने राजच्या चेहऱ्यावर जोरात एक टोचा लावला. अरे हरामखोर, मी मेल्यावर फक्त तुलाच सगळ्यांचा लाडका होतं यावं म्हणून मी मरायचं का? माझ्या आईला तर मी तसंही कशाचं कामाचं नाही असं वाटतंच, त्यामुळे तिला काहीच फरक पडणार नाही. पण माझी मामी आहे ना, तिला खूप वाईट वाटेल. तू फक्त मला वाटेतून बाजूला करायचा प्रयत्न करतोयस, जेणेकरून तुला सगळ्यांचंच प्रेम एकट्याला लुटता येईल, बरोबर ना? तेवढ्यात राज बोलू लागला. अरे, तू आत्याबद्दल बोलतोयस? मग मला आठवलं, आत्या पुढच्या आठवड्यात येते. ती चक्क इथेच आपल्या घरी पूर्ण एक आठवडा राहणार आहे. मी तुला सांगायचंच विसरलो होतो. हे बोलताना राजच्या चेहऱ्यावर एक ढेविळ स्माईल पसरलं. आई येणार आहे म्हटल्यावर नीलच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र पाहण्यासारखे होते. तो राजकडे आला आणि गायवया करत म्हणाला, अरे ऐक ना, हे खोटं आहे हो ना? तू फक्त माझ्यावर सूड उगवण्यासाठी हे खोटं बोलतोयस ना, बरोबर ना? प्लीज असं खोटं बोलू नकोस. ए गप्प बस रे, माझी तर आता सटकले आहे. पुरे झाले हे नाटक, जा जाऊन आईला विचार. असं म्हणत राज बाथरूमच्या दिशेने गेला. पण असे करताना त्याने नकळतच नीलच्या डोक्यावर एक मोठा बॉम्बच टाकला होता. अरे नाही नाही, जर आई इथे आली तर माझी तर पूर्ण वाट लागेल. ती मला एका क्षणही शांत राहू देणार नाही. आता मी काय करू? मी सरळ गायबच होतो. ही साईड एकदम भारी आहे. एकदा का आई निघून गेली की मी पुन्हा परत येईन. वाव, काय जबरदस्त आयडिया सुचली आहे. त्याच्या मागून राजचा आवाज आला. काय रे, गायब व्हायला तू काही मिस्टर इंडिया आहेस की काय? पुरे कर हे नाटक. आता इथे येईपर्यंत जा आणि थोडी मजा करून घे. असे म्हणत तो बाहेरच्या दिशेने निघाला. तू माझा भाऊ आहेस की शत्रू? अरे हरामखोर, तू तर फक्त माझ्यावर जळतोयस. थांब जरा, तुझ्यावर ही वेळ नक्कीच येईल. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण बघू काय करायचं ते. आता चल निघूया. आणि असे म्हणून ते दोघे क्लबच्या दिशेने निघाले. दरम्यान रियाच्या घरी. बाळा, तिथे असताना तुझ्या जेवण खाण्याकडे आणि तब्येतकडे नीट लक्ष दे आणि मन लावून अभ्यास कर. काही अडचण आलीच तर लगेच तुझ्या बाबांना फोन कर, किंवा मग तिथे निशाची आत्या आहेच, तू तिला मदतीसाठी बोलवू शकतेस. अजून 2-1 महिने पाऊस पडतच राहणार आहे, त्यामुळे तू अजिबात भिजणार नाहीस याची काळजी घे, बरं का? ती रियाकडे पाहत म्हणाली. आणि रिया आपल्या आईचं ह्या सूचना ऐकताना हसत होती. आई, तू गेल्या 3 दिवसापासून हेच सारखं सारखं सांगते आहेस. आता तर तुला हे तोंड पाठच झालंय. आता मी निशाच्या घरी जाऊ का? हां ठीक आहे, जा, पण लवकर परत ये. आपल्याला नंतर बाजारात जायचं आहे. तुझ्यासाठी अजून काही अत्यावश्यक वस्तू घ्यायचं बाकी आहेत. ठीक आहे आई, रियाने उत्तर दिले आणि त्याच क्षणी ती निशाचं घराच्या दिशेने निघाली. रियाला पाहताच निशा म्हणाली, मला सांग, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मला आत्ताच्या आत्ता सांग. जेव्हा जेव्हा मी तुला त्याबद्दल विचारायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा तू तो विषय टाळतेस. आता बोल, आणखी टाळाटाळ नको आहे मला. आणि मग रियाने त्या दिवशी घडलेल्या सर्व घटनांच्या प्रत्येक गोष्ट निशाला सविस्तर सांगितल्या. हे ऐकून निशा म्हणाली, तू मला हे आधी का नाही सांगितलंस? मी त्याचं तोबाळच पडून काढलं असतं. मला फक्त एकदा त्या माणूस दिसू दे, मग मी त्याला दाखवते. रिया तिथेच थोडा वेळ रेंगाळली आणि मग घराकडे निघाली. त्यानंतर लगेचच ती लतासोबत बाजारात गेली. दरम्यान क्लबमध्ये नील राजकडे रागाने पाहत होता. पण हे काय, राज मात्र नीलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. त्याचे डोळे फक्त त्याच्या मोबाईलवर खिळलेले होते. हे पाहून नीलचा संयम पूर्णपणे सुटला. तुझा दिवसही येईलच यार, तो पुटपुटला आणि डॅन्स फ्लोअरच्या दिशेने निघून गेला. थोड्याच वेळात ते सर्वजण आपापल्या घरी परतले. अशाच प्रकारे दिवस बराबर सरत गेले आणि ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर उजडला. रियाच्या घरी तिचे वडील सर्व सामान गाडीत भरत होते, तर रिया आपल्या आईला घट्ट बिलगून अनावर रडत होती. अगदी त्याच वेळी त्यांच्या मागून निशाचा आवाज आला. अगं,
तू काही तुझ्या सासरच्या घरी राहायला जात नाहीयेस. आणि तिचे अश्रू अविरतपणे वाहतच होते. आत्ताच जर तू इतके म्हणजे एवढी रडत आहेस तर लग्नाचं दिवसासाठी मग काय उरेल. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण कळकळून हसले. थोड्याच वेळात ते दोघे बेंगलोरच्या दिशेने रवाना झाले. रियाच्या मनातून राजशी झालेली ती भेट आणि त्या संबंधीची आठवण पूर्णपणे पुसली गेली होती. पण राजच्या बाबतीत मात्र अगदी सांगायचे तर रियाचा विचार केल्याशिवाय त्याचा एकही दिवस उगत नव्हता. राजच्या केबिनमध्ये ही माहिती अचूक आहे ना. जर तुझी ही खबर खोटी ठरली तर नील आणि मी हे खूप सिरियसपणे सांगतोय. मी शपथ घेऊन सांगतो की आज मी तुझे रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. अलीकडे तू जरा जास्त तट्टामस्करी करायला सुरुवात केली आहेस. मग नील म्हणाला, आणि जर ती माहिती खरी ठरली तर तुला एक वचन द्यावं लागेल की आईला बेंगळूरला येण्यापासून तू रोखणार. मला तुझं वचन दे. आणि जर मी चुकीचं ठरलो तर तू सांगशील तसंच मी वागेन. हे ऐकून राजने नीलकडे एका कठोर नजरेने पाहिले. त्यानंतर ते दोघे आपल्या मीटिंगसाठी केबिनमधून बाहेर पडले. रिया आणि निशा सुद्धा बेंगळूरला येऊन पोचल्या होत्या. आपल्या रूममध्ये पोचताच त्यांनी लगेचच सामानाची आवराआवर करून घेतली. थोड्याच वेळात नीलम त्यांच्यात येऊन सामील झाले. तेव्हा रियाकडे पाहत राजेंद्र म्हणाले, बाळा स्वतःची काळजी घे, आम्ही आता निघतो. हे ऐकताच रियाने त्यांच्या गळ्यात मिठी मारली आणि ती रडू लागली. त्यानंतर निशानेही आपल्या वडिलांना मिठी मारली. थोड्याच वेळात ते दोघे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर नीलम आणि शिवम हे देखील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान गेल्या 2 तासांपासून राज आणि नील वाट पाहत होते त्यांच्या पीजी जवळ, जिथे त्यांनी आपली गाडी थोड्या अंतरावर पार्क केली होती. अरे दादा ऐक ना, नीलने जांबाई दाबत म्हटले, मी आता थोडी झोप काढून घेतो. तुझं काम आटोपल्यावर म्हणजेच तुला तुझ्या चंद्राचं दर्शन झाल्यावर उठव बरं का. असे म्हणून तो गाडीच्या मागच्या सीटवर अंग टाकून आडवा झाला. राज गेल्या बऱ्याच वेळापासून रियाच्या खोलीच्या दिशेने एकटाक पाहत होता, पण ती बाहेर येण्याचे काहीच लक्षण दिसत नव्हते. जर ती निदान बाल्कनीत तरी आली असती तर मला तिची एक झलक पाहायला मिळाली असती. खरं तर जेव्हा राज मुंबईहून आला होता तेव्हाच त्यांनी रियावर पाळत ठेवण्यासाठी आपल्या 2 अंगरक्षकांना तिथे नेमले होते आणि इथे तिचा पत्ता शोधून काढण्यासाठी व्यवस्थाही केली होती. जेव्हा नीलम आणि शिवम बाहेर पडले तेव्हा रिया आणि निशाही त्यांना निरोप देण्यासाठी बाल्कनीत आल्या. दरम्यान गाडीचं आत राजच्या हृदयाची धडधड प्रचंड वेगाने वाढू लागली. म्हणून त्याने प्रत्यक्षाने रियाचं बाल्कनीकडे वर पाहिले. हो, ती तिथेच होती. त्याच्या डोळ्यांना शांतता देणारी आणि त्याच्या हृदयाला दिलासा देणारी तीच व्यक्ती. रियाने टेडीबिअरचे नक्षीकाम असलेले गुलाबी रंगाचा नाईट सूट परिधान केला होता आणि निशाचं हात धरून नीलम मोहिनींना निरोप देण्यासाठी ती खाली पाहत होती. हे पाहून राजच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तो एकटक पापणी न लावता रियाकडे पाहू लागला. अगदी त्याच क्षणी पावसाला सुरुवात झाली. रियाने आपले हात पसरले आणि आकाशाकडे पाहिले तर राज मात्र केवळ तिच्याकडेच पाहत राहिला. डार्लिंग, तू जिथे असशील तिथेच मीही असेन. पावसाचा जोर वाढू लागताच निशाने रियाला आत ओढले. तेव्हाच राज आपल्या तंद्रीतून बाहेर आला आणि त्याने केवळ स्वतःचेच स्मित केले. त्यानंतर नीलकडे एक क्षणभर कटाक्ष टाकत त्याने गाडी पुढे नेली. दरम्यान रिया आणि निशा दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी अत्यंत उत्सुक होत्या. त्यानंतर अजूनही न आवरलेले त्यांचे उरले सुरले सामान त्या व्यवस्थित लावू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता रिया आणि निशा पूर्णपणे तयार होऊन कॉलेजच्या पहिलाच दिवस असल्याने त्यांनी शिवम दादासोबत जाण्याचे ठरवले होते. तयार झाल्यावर त्या दोघी त्याच्या सोबतीने कॉलेजकडे निघाल्या. दरम्यान कॉलेजच्या आवारात मेन गेटजवळ जरा पुढेच 3rd इयर स्टुडंट मुलामुलींचं एक ग्रुप उभा होता. त्यांच्यासमोर 1st इयरचे स्टुडंट रांगेत उभे होते.
अरे हो, नवीन स्टुडंटचे रॅगिंग सत्र सुरू होते. खरं तर कॉलेजमध्ये रॅगिंगला कडक मनाई होती, तरीही एकदा नियम पाळून थांबतील अशातलं हा ग्रुप खरोखरच होता का? जेव्हा रिया आणि निशा कॉलेजच्या मेन गेटजवळ पोचल्या तेव्हा शिवम दादांनी त्यांना अगदी बाहेरच उतरवले, कारण ID कार्डशिवाय आत प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्या दोघी कॉलेजच्या आवारात आत शिरल्या. त्या आजूबाजूचा परिसर निहाळत इकडे तिकडे फिरल्या आणि अत्यंत आनंदी दिसत होत्या. मात्र जसं त्या आवारात आणखी आत जाऊ लागल्या तसे एका आवाजाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी मागे वळून पाहिले जेव्हा त्यांना त्यांच्या अगदी समोरच मुलामुलींचा एक मोठा ग्रुप बसलेला दिसला आणि तो ग्रुप त्या दोघींना आपल्याजवळ येण्याची इशारा करत होता. त्या दोघी चालत त्यांच्याकडे गेल्या. त्या ग्रुपमधील एका मुलीने म्हणजेच मोनाने आवाज दिला, ए तुम्हाला ऐकू येत नाही का? गपचूप रांगेत जाऊन उभा. मग त्या गेल्या आणि त्यांनी रांगेत आपापले स्थान घेतले. त्यानंतर एक एक करून सर्वजण पुढे सरकू लागले. जेव्हा निशेची पाळी आली तेव्हा ती पुढे झाली आणि त्या ग्रुप समोर जाऊन उभी राहिली. मग त्या ग्रुपमधील एक मुलगा चालत पुढे आला आणि निशाचं अगदी समोर जाऊन उभा राहिला. आम्हाला एखादं छान गाणं म्हणून दाखव ना. हे ऐकून निशाने आधी सर्वांवर एक नजर टाकली आणि मग तिने आपलं गाणं सुरू केलं. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मलाही ठाऊक नसेल, पण तुझ्याशिवाय मला जगताच येणार नाही. थांब, जिथे आहेस तिथेच थांब. ते तुझं बेसूर गाणं आता बंद कर. ती तितक्या कर्कशाने बेसूर आवाजात गात होती की जर तिने आणखी एखाद्या क्षणभर जरी गाणं सुरू ठेवलं असतं तर त्यांचे कानाचे पडदे नक्कीच फुटले असते. हे ऐकून निशाने आक्षेप घेतला. नाही नाही, गाणं अजून बाकी आहे. मी तर फक्त पहिलीकडेच गायले आहे दादा. नाही नको, तेवढं पुरे झालं ताई, आता पुढे हो, असं म्हणत विक्कीने आपली नजर रांगेकडे वळवली आणि मग निशा बाजूला झाली. अरे वा, हे काय चाललंय? स्वर्गातून आलेल्या अप्सरांनी अलीकडे आमच्या कॉलेजच्या भेट द्यायला सुरुवात केली आहे की काय? सर्वांनी वळून रियाकडे पाहिलं, कारण रिया खरोखरच इतकी सुंदर होती की ती कुणाचेही मन सहजपणे जिंकू शकत होती. त्यांच्यामध्ये एक मेंबर होता, त्या ग्रुपचा लीडर, ज्याचं नाव होतं आकाश. हा आहे आकाश तिवारी, अभय तिवारीचा मुलगा. तोच अभय तिवारी जो राजच्या कट्टर शत्रू आहे. आणि बिझनेस रायफल. प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे की मागील भागात तिवारीचा उल्लेख आला होता. तुम्ही तो भाग वाचू शकता. आकाश चालत रियाजवळ गेला आणि त्याने कामुक नजरेने त्याला वरपासून कालपर्यंत निहाळले. त्यानंतर त्याने विकीला काहीतरी खूण केली. विकी लगेचच पुढे सरकला, रियाकडे पाहिले आणि म्हणाला, चल आता आमच्यापैकी पुन्हा एकाचे किस घे. आकाशने विकीकडे रागाने डोळे वटारून पाहिले. स्वतःची चूक पटकन सुधारत विकी अडखळत म्हणाला, नाही, खरं तर तुला फक्त आमच्या ग्रुप लीडरचे किस घ्यायचे आहे. हे ऐकताच रिया भीतीने थरथरू लागली. निशाने विकीकडे रागाने पाहिले. जर तिच्या नाईलाज नसता तर तिने त्याच क्षणी त्याच्या जबड्याचा पार चेंदामेंदा केला असता. मात्र तो सिनियर असल्यामुळे त्याला काहीही बोलण्याचे धाडस झाले नाही. रिया आपल्या जागेवरून हलत नाहीये हे पाहून आकाश चालत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, चल लवकर कर, चल पटकन किस कर. रिया 2 पावले मागे सरकली. आकाश तिच्या सुंदर चेहऱ्याकडे एकटाक पाहतच राहिला. रियाचं डोळ्यात अश्रू आले. हे पाहताच निशा धावत जवळच उभा असलेल्या सिक्युरिटी गार्डकडे गेली. त्याला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यानंतर ती परत येऊन रियाच्या बाजूला उभी राहिली. आकाशच्या ग्रुपमधील सर्व मुलामुलींनी वळून रियाकडे पाहिले. आकाश थोडा पुढे सरकला. तो आपला हात पुढे करून रियाचा हात हाती घेणारच होता. तेवढ्यात त्यांच्या मागून प्रिन्सिपाल सरांचा आवाज घुमला आणि त्या आवाजाने घाबरून सर्वजण पळाले. इथे काय चाललंय? तुमची आता तासिका म्हणजे क्लास नाही आहे का? मग इथे असे उभा राहून काय करताय? त्यांच्या
आदेशावरून फर्स्ट इयर स्टुडंट आपापल्या वर्गाकडे निघाले. त्यानंतर त्याने रिया आणि निशालाही निघून जाण्याचा आदेश दिला. निशाने रियाचा हात धरला आणि त्या दोघी एकत्र त्यांच्या वर्गाच्या दिशेने चालू लागल्या. प्रिन्सिपल सरांनी आपली नजर आकाशकडे वळवली आणि ते म्हणाले, मी तुला ताकीद दिली होती ना, या कॉलेजमध्ये रॅगिंगला पूर्णपणे मनाई आहे. तरीही तू अजूनही काहीच धडा शिकलेला दिसत नाहीस. सर, मी तर फक्त तिचं नाव विचारत होतो. आकाशला पुढचा शब्द उच्चारता येण्याआधीच प्रिन्सिपल सरांच्या संतापणावर झाला. गप्प बस. तुझा हा मूर्खपणा मी खूप ऐकलाय. जर तू पुन्हा कधी एखाद्या फर्स्ट इयर स्टुडंटला किंवा तसं पाहता इतर कुणालाही त्रास दिलास किंवा मला तू त्यांच्या आसपास उगाचच रेंगाळताना जरी दिसलास, जर मी तुला ह्या कॉलेजमधून कायमचं काढून टाकेन. ही गोष्ट आत्तापासून नीट लक्षात ठेव. हे शेवटचे शब्द उच्चारून ते वळले आणि आपल्या ऑफिसच्या दिशेने निघून गेले.